नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे कुक विथ योगिनी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरचा, तरी सगळ्यांनी भरभरून सपोर्ट करावा ही विनंती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी चहाची रेसिपी दाखवणार आहे. चहाची रेसिपी ही दाखवण्यासारखी नाही, पण बरेच लोकांना घट्ट फक्कड चहा बनवता येत नाही, पातळ पाण्यासारखा चहा बनतो. तर त्या करताना ही रेसिपी दाखवण्याचं कारण. तर चला सुरू करूया. तर या ठिकाणी मी एक गॅसवर पॅन चढवलेला आहे. त्यामध्ये 3 कप पाणी घातलेलं आहे. तर मी हा चहा 6 ते 7 लोकांसाठी बनवत आहे. त्या करताना इथे 3 कप पाणी वापरलेलं आहे आणि 5 छोटे चम्मच साखर घातलेली आहे. हे चम्मच बघू शकता, जे छोट्या-छोट्या आपल्या कंटेनरमध्ये येतात तेच चम्मच आहे इथे. त्या चमच्याने 5 चम्मच साखर आणि 4 चम्मच पत्ती घातलेली आहे, म्हणजेच चहापत्ती घातलेली आहे. तर तुम्ही साखर, चहापत्ती कमी जास्त करू शकता. चहा इथे मी 5 ते 6 लोकांच्या याने दाखवत आहे. तर त्यानुसार मी इथे हे सगळे जिन्नस घेतलेले आहे. आता आपल्याला थोडीशी चहाला उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर आलं यामध्ये घालायचं आहे. तर इथे आलं किसलेलं घातलेलं आहे आणि या पाण्याला, चहाला चांगलं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला चहा पुढे फुटणार नाही दूध घातल्यानंतर. त्यामुळे आता आपण याला उकळी येऊ देऊया आणि नंतरच दूध घालूया. तर इथे मी 2 कप दूध घातलेलं आहे 3 कप पाण्याला. तर उकळी आल्यानंतरच सहसा दूध घाला, नाहीतर चहा फुटू शकतो आणि चहा तुमचा गडद देखील होणार नाही जर तुम्ही काळ्या चहाला उकळी येऊ दिली नाही तर. तर आपण 2-3दा या चहाला उकळी येऊ देऊया. छान मीडियम फ्लेमवरच उकळी येऊ द्या, नाहीतर आपला जे भांडं आहे ते जळून चहाची टेस्ट जी आहे ती चांगली लागणार नाही. तर बघू शकता मी चांगली अशी उकळी या चहाला येऊ दिलेली आहे 2-3दा आणि इथे सतत मी चाळणीला फिरवत आहे, जेणेकरून चहामध्ये आणखी दाटसरपणा येईल त्या करताना. तर इथे आपला चहा रेडी झालेला आहे. रेसिपी खूप सोपी आहे आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर अगदीच सोपी आहे. तर चला, आपण इथे चाळून पण घेतलेलं आहे. तर एकदा रेसिपी नक्कीच ट्राय करा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका.